नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती सुंदर मराठी निबंध. शिवनेरीचा सिंह जन्मला मावळ्यांना जागून, शिवनेरीचा सिंह जन्मला मावळ्यांना जागून, स्वराज्याचा दीप पेटला अन्यायाला भागून, स्वराज्याचा दीप पेटला अन्यायाला भागून, शिवनेरीचा सिंह जन्मला मावळ्यांना जागून, स्वराज्याचा दीप पेटला अन्यायाला भागून. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी आपल्या पराक्रम, शौर्य, बुद्धिमत्ता आणि लोककल्याणकारी शासनामुळे संपूर्ण भारतात अढळ स्थान मिळवले. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कार, धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. शिवाजी महाराजांचे ध्येय स्वराज्य निर्माण करणे हे होते. त्या काळात सामान्य जनतेवर अन्याय, जुलूम आणि करांचा भार होता. महाराजांनी जनतेचा विश्वास जिंकून आपल्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य उभारले. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि गनिमी काव्याच्या युद्धनीतीने मोठमोठ्या शत्रूंनाही पराभूत केले. तलवार नाही फक्त विचारांची धार होती. तलवार नाही फक्त विचारांची धार होती. शिवरायांच्या राज्यात न्यायाचीच ग्वाही होती. शिवरायांच्या राज्यात न्यायाचीच ग्वाही होती. तलवार नाही फक्त विचारांची धार होती. शिवरायांच्या राज्यात न्यायाचीच ग्वाही होती. महाराजांनी केवळ युद्धच नाही तर उत्तम प्रशासनही केले.
त्यांनी शिस्तबद्ध सैन्य, सक्षम आरमार आणि न्याय व्यवस्था निर्माण केली. स्त्रियांचा सन्मान राखणे, प्रजेचे रक्षण करणे आणि धर्मनिरपेक्ष न्याय देणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या राज्यात गरीब, शेतकरी, व्यापारी यांना संरक्षण आणि न्याय मिळत असे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगडावर झाला. त्यानंतर त्यांनी स्वराज्य अधिक बळकट केले. महाराजांचा जीवन प्रवास आपल्याला धैर्य, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वास शिकवतो. आजही शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. शेवटी असे म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, तर ते एक विचार होते. स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याण यांचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. म्हणूनच आजही महाराष्ट्राचा श्वास शिवराय या नावात आहे. आई जिजाऊंचे संस्कार मनात कोरले गेले. आई जिजाऊंचे संस्कार मनात कोरले गेले. म्हणूनच शिवरायांचे नाव अजरामर झाले. म्हणूनच शिवरायांचे नाव अजरामर झाले. आई जिजाऊंचे संस्कार मनात कोरले गेले. म्हणूनच शिवरायांचे नाव अजरामर झाले. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.